नमस्कार मैत्रिणींनो, आपण आता भरलेल्या भेंडीची रेसिपी बघणार आहे। या रेसिपीसाठी आपल्याला नाही का शेंगदाणे, खोबरं, जिरं ह्या सगळ्या वस्तू लागणार आहेत। आपण भेंडी चांगली बारीक घ्यायची छोटे-छोटे आणि तिला धुवून नाही का चांगली पुसून घ्यायची। आता आपण नाही का खोबरं, शेंगदाणे, जिऱ्याचं बारीक आपलं त्याला भाजून घ्यायचं पहिले आणि नंतर त्याचा कूट करून घ्यायचा भाजल्यानंतर। आता आपण शेंगदाणे भाजले, आता खोबरं भाजलं, जिरं भाजणार आहे आता आपण। हे भाजल्यानंतर त्याची एक चव वेगळीच लागते, ती भाजून घ्यायची आणि त्याला नाही का आता काढून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक त्याचं हे करून घ्यायचं, कूट करून घ्यायचं। आता आपण नाही का काय करणार आहे, ही भेंडी घेतली, भेंडीला कापून घ्यायची मधून अशी दोन दोन करून घ्यायची। छान छोट्या छोट्या असतात त्या, कवळ्या असतात आणि लगेच शिजतात। आणि याची आता आपण मिक्सरमधून भरट करून घेतली। आता भेंड्या आपण एवढ्या बघा छान कापून धुवून पुसून घेतलेल्या आहे। आणि आता त्याला नाही का आपण काय करणार आहे, मॅरिनेट करणार आहे। मॅरिनेटसाठी काय लागणार आहे आपल्याला, आता हे शेंगदाणे याचा कूट केला, आता आपण नाही का काय म्हणतात लसूण आणि कोथिंबीरचे पण पेस्ट केली। आता त्याच्यात नाही का भेंडीमध्ये लाल तिखट, हळद, मीठ टाकून तिला चांगली एकजीव अशी म्हणजे हाताने घोळून घ्यायची आणि तिच्यावर नाही का घोळून घेतल्यानंतर 10 मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवायचं तिला। आणि आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। फोडणीसाठी दोन चम्मच तेल टाकले आपण आणि त्या तेलाला चांगलं तापून घ्यायचं। त्याच्यामध्ये नाही का आपण जे लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे मिक्सरमधून ती टाकायची आणि ती चांगली भाजून घ्यायची तेलामध्ये, म्हणजे परतून घ्यायची। आणि हे इकडं मॅरिनेट केलेली आपली भेंडी आहे ना, ती त्याच्यामध्ये परत हे एवढं टाकल्यानंतर दुसरं काही टाकायची गरजच नाही, ती टाकायची आणि त्याला झाकून ठेवायचं। परतून थोडंसं झाकली भेंडी की थोडा वेळ झाकून ठेवायची, छान वाफेवर शिजून घ्यायची। शिजून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण काय करायचं, हा आपलं आता बघा किती छान शिजली। ती शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण जे कूट केला होता ना खोबऱ्याचा, शेंगदाण्याचा आणि जिऱ्याचा, ते टाकायचं भरपूर आपल्या याच्यानुसार, आवडीनुसार, म्हणजे थोडं त्या भेंडीच्या याच्यानं म्हणजे भेंडीला जेवढी लागेल त्याच्यानुसार। आता ते टाकल्यानंतर आपण थोडंसं झाकण ठेवायचं। थोडंसं झाकण ठेवल्यानंतर परत काढायचं, परत लिंबू पिळायचं। अर्ध लिंबू पिळलं मी, लिंबाने कशी अशी चटपटीत चव येते। आणि नंतर त्याला झाकल्यानंतर परत त्याच्यात मॅगी मसाला टाका। हे शेवटी मी मॅगी मसाला टाकलेला मैत्रीण, पहिले दाखवलेली पुडी होती ना ती मॅगी मसाल्याची, ती येतात टाकून घेतली, तिला छान परतून घेतली, झाकून ठेवली। बघा आपली चटपटीत भेंडी